डीप क्लिनिंगच्या नावाने ज्यांना आधीच ताप येतो हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे। महिन्यातून एकदा आपण जेव्हा घराचं डीप क्लिनिंग करतो तेव्हा तो निघणारा अथांग पसारा बघूनच अर्ध दमायला होतं आणि तो सगळा पसारा आवरून झाल्यावर तर शरीराची पूर्ण वाट लागते। कधी कधी तर आपण आजारी सुद्धा पडतो। मग मी विचार केला महिन्यातून एकदा एवढा त्रास सहन करण्यापेक्षा रोज थोडी थोडी स्वच्छता केली तर काय बिघडेल। मी रोजच्या रोज घर कसं नीटनेटकं ठेवते हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी रोज सकाळी अंघोळ करण्यापूर्वी ना माझं घर पूर्ण आवरून घेत असते। सोबतच अगदी मनावर ताण न घेता वरच्यावर थोडी स्वच्छताही करत असते। जसं की सोफ्याची वरच्यावर सफाई करणं, कम्प्युटर टेबलवर रोज जमा होणारी धूळ लगेच पुसून काढणं, या सगळ्यावर रोज एक हात जरी फिरवला ना तरी धूळ कधीच साठत नाही। आमच्या घरात एक महत्त्वाचा नियम आहे, ड्रेसिंग टेबल असो वा दुसरे काही वापरलेली वस्तू लगेच जागच्या जागी ठेवू नये। यामुळे घरात कधीच पसारा होत नाही, रोज आवरावरीला जास्त वेळही लागत नाही। तुम्ही नक्की ट्राय करा। मग काय, डोळ्यांसमोर ज्या गोष्टी दिसतील ना जसं की स्लायडिंग असेल, फ्रीज, ड्रेसिंग टेबल, वॉशिंग मशीन, टीव्ही, हे सगळे ना मी वरच्यावर कापडाने स्वच्छ पुसून घेत असते। आणि हे सगळं झाल्यावर शेवटी मी ना सगळ्या रूममध्ये डेली पोछा मारते। पोछा म्हणजे आमच्याकडे फरशी पुसणं म्हणतात बघा। रोजची 10-15 मिनिटांची सवय आपल्याला महिन्याच्या त्या भल्या मोठ्या थकवा आणणाऱ्या कामापासून वाचवते आणि घर सुद्धा नेहमी लखलखीत आणि प्रसन्न राहतं। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका। भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये। बाय।